नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या या सकाळच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात. एकनाथ शिंदे यांना तगडा झटका. फोडाफोडीच्या राजकारणाला अखेर कोर्टाने चाप बसवलाच. 6 खासदार अपात्र होणार. अपात्रतेची टांगती तलवार त्यांच्यावर. उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. उद्धव ठाकरेंना न्याय मिळणार. नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. शिवसेना फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय संघर्षाचे पडसाद अद्यापही उमटत असून आता काही खासदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. पक्षांतर, पक्षनिष्ठा आणि निवडणूक आयोगासमोरील विविध घडामोडींचा आधार घेत न्यायालयीन लढाई अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. दरम्यान या 6 खासदारांबाबत अपात्रतेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून या प्रकरणात न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी सुद्धा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यासोबतच 6 पैकी 2 खासदारांच्या सह्यांबाबत प्रश्न उपस्थित केल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाकडे राज्यातील राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि जनतेचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला मोठे वळण देणाऱ्या बंडखोरीनंतर राज्यात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. ठाकरेंचा पक्ष दुसऱ्यांदा फोडला. जनतेला त्याचा राग आहे, परंतु आता सगळ्या निवडणुका पार पडलेल्या असताना या संघर्षात निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालय आणि विविध घटनात्मक संस्थांकडे अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अनेक निर्णय झाले. काही प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत आणि काही मुद्द्यांवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाने सुरुवातीपासूनच आपली लढाई घटनात्मक आणि न्यायालयीन मार्गाने लढण्याची भूमिका घेतली आहे. पक्षातील फुटीनंतर अनेक वेळा न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी करण्यात येते. लोकसभा सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात भारताच्या संविधानात आणि 10व्या अनुसूचीमध्ये काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार एखाद्या सदस्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास किंवा विशिष्ट परिस्थितीत पक्ष सोडल्यास त्यांच्या अपात्रतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे तपासली जातात. संबंधित सदस्याची भूमिका, पक्षाची अधिकृत भूमिका, संघटनात्मक बदल आणि निवडणूक आयोगाचे निर्णय हे सगळं विचाराधीन घेताना राजकीय वर्तुळात सध्या 6 खासदारांबाबत चर्चा रंगलेली असून या खासदारांनी घेतलेल्या भूमिकेवर आणि त्यांच्या राजकीय निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे की पक्षाशी संबंधित काही प्रक्रियामध्ये विसंगती असल्यास त्याचा कायदेशीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे 6 पैकी 2 खासदारांच्या सह्याबाबत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न. 2 खासदारांच्या सह्या नसल्यामुळे हा वेगळा गट निर्माण होऊ शकत नाही आणि त्यामुळे सगळे आता अपात्र होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कायदे तज्ज्ञांच्या मते अपात्रतेच्या कोणत्याही प्रकरणात केवळ राजकीय आरोप पुरेसे नसतात, त्यासाठी ठोस पुरावे, अधिकृत कागदपत्रे असावी लागतात. त्यामुळे आता न्यायालय ठाकरे गटाकडून जे काही महत्त्वाचे पुरावे असतील ते सादर करून या 6 खासदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हे 6 खासदार अपात्र व्हावेत का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.